संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। मंत्रिमंडळात मोठे निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 14 मे 2025 बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला। या वर्षी देखील कोकण विभागाने 98.82% बाजी मारली आहे। महाराष्ट्राच्या 10वीचा निकाल 94.10% लागला आहे। पुणे विभागाचा निकाल 94.81% लागला आहे। यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली। पुढील बातमी पहा, आता जात वैधता प्रमाणपत्र हे लवकर एका क्लिकवर मिळणार आहे। त्यासाठी TCS कंपनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीने ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे। TCS कंपनीने सादर केलेला प्रस्ताव बार्टीने पुढे राज्य शासनाला दाखल केला होता। या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे। ही प्रणाली 2 महिन्यात कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुढील बातमी पहा, राज्यात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि त्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे। यापुढे ज्या वाहन चालकांकडे वैध PUC प्रमाणपत्र नसेल त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही। या नो PUC नो फ्युल धोरणाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। पुढील बातमी पहा, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तथापि हवामान विभागाने आज बुधवार 14 मे 2025 आणि या पुढील 48 तासांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या आणि काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा दिला आहे। हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला असून उद्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उर्वरित महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या 4 जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आणि पुढील 3 दिवस ढगाळ हवामान राहील। तथापि राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळू शकतो। विशेषतः अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते।